ओम भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप महायोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचा आपण पहिला प्रकार सुरुवात करून आता दुसऱ्या प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्तीचं स्वरूप आणि या शिवशक्तीला नमस्कार करण्यासाठी ज्ञानोबाही आत्मस्वरूपात त्या शिवशक्तीशी एकरूप होतात आणि मोठे वंदन होतं असे ते म्हणाले. आता हा आपल्याला तो उद्देश करतात की हे साधकांनो, आपल्यालाही त्या शिवाला प्राप्त करण्यासाठी तसंच करावं लागेल, तसंच वंदन अपेक्षित आहे. आणि हे वंदन तुम्हाला जर पाहिजे असेल कसं करायचं तर त्याच्यासाठी मी उपाय सांगतो. आणि म्हणून तो उपाय या आता दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला समजेल. म्हणून या दुसऱ्या प्रकरणाचा प्रारंभच मी उपायाने दाखवलेला आहे. त्याची पहिलीच मी उपाय काय सांगते, आता उपाय मन वसंतु. हे साधकांनो, अहो साधकांनो, मी तुम्हाला उपाय सांगतो. आणि हा उपाय म्हणजे काय म्हणजे मन वसंतु. मनातल्या वसंत ऋतूप्रमाणे आहे. याप्रमाणे बागेमध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्या झाडांना नेहमी चेतना प्राप्त होते, फळं प्राप्त होतात. त्याप्रमाणे हे साधका, तुझा हा जो बगीचा आहे कशाचा, उपायाचा, साधनेचा. साधना करणारे जे साधक असतात या साधकांमध्येही आपली साधना सोडून बाकीच्या अनेक प्रकारच्या साधना करणारे लोक आहेत, त्यांना सद्गुरूचा आश्रय असतात. म्हणून ह्या निळ्या प्रकारच्या साधना म्हणजे बाग, बगीचा आहे, मन आहे. साधनेला ज्ञानोबांनी मनाची उपमा दिलेली आहे. आणि मग या साधनेला जे फळ प्राप्त होतं, जसं बागेमध्ये झाडांना जी फळं प्राप्त होतात ही वसंत ऋतू आल्यावर, त्याप्रमाणे या आपल्या साधनेमधला वसंत ऋतू म्हणजे सद्गुरू आहे. साधनेमध्ये जर सद्गुरूची प्राप्ती झाली नसेल आणि ती साधना सद्गुरू शिवाय चालत असेल तर त्या वृक्षाला कधीच फळ येणार, त्या साधनेला फळ येणार नाही, तेच प्राप्ती होणार. तरी तो साधना विचार चालत राहील, परंतु जे अपेक्षित फळ आहे ते फळ त्याला कधी प्राप्त होते. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेचं फळ या साधनेमध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं.
आणि ज्ञानवांकडे असं सांगितलं की हे जो आज्ञेचा आहे व तंतू, हे जे सद्गुरू असतात हे आज्ञेचे आहे व तंतू आहे. आहे व तंतू म्हणजे आहे म्हणजे मंगळसूत्र, मंगळ दर्शक चिन्ह, सूत्र म्हणजे गळ्यामध्ये बांधलेलं. हे जे मंगळसूत्र असतं हे मंगळसूत्र लक्ष्मीचं प्रतीक आहे, विद्येचं प्रतीक आहे, सरस्वतीचं प्रतीक आहे. तेव्हा साधकाला हा मंगल्याचा प्रसाद देण्यासाठी सद्गुरू त्या प्रसादाने मुक्त होऊन कशी येतात ते पुढे सांगतात. अमूर्तची परी हे अमूर्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. हा गुरुचं जे स्वरूप आहे मुळात हे असे निराकार, निर्गुण, अव्यक्त आत्मस्वरूपात होते, परब्रह्म येते. तेव्हा त्या परब्रह्मामधून ते मूर्त होतात, प्रगट होतात, हे धारण करतात. आणि तो देह कशासाठी धारण करतात? कारुण्याने या साधकांचा उद्धार करण्यासाठी. या साधकांना त्यांच्या साधनेमध्ये त्यांच्या साध्याचं फळ प्राप्त व्हावं म्हणून ते मूर्त होतात, प्रगट होतात, देहरूप धारण करतात. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये ते कारुण्य असल्यामुळे, ते दया असल्यामुळे त्या भक्ताला ते फळ प्राप्त करून देतात. म्हणून आपल्याला आपल्या साधनेचं जर काही फळ प्राप्त असेल तर सद्गुरूंवर निष्ठा, विश्वास, श्रद्धा, सेवा, समर्पण, त्याशिवाय आपल्याला आपल्या साधनेचं जे फळ आहे ते प्राप्त होणार नाही. आणि ते साधनेचं फळ म्हणजे आत्मज्ञान, आत्मानुभव. आता दुसरी मूवी आपल्याला ही दुसरी मूवी आता बाजूची मूवी आता गुरुचंच ते वर्णन आहे, गुरुचं वर्णन आहे. म्हणून असं म्हणाले अविद्येचे आडवे, बघा असं अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, भुंजित जीवपणाचे भवे. दया चैतन्याचे धावे, दया चैतन्याचे धावे कारुण्य मोठी, दया चैतन्याचे धावे कारुण्य जोती. यशी वासना लक्षात येत नाही, कठीण वाटते. तशी सोपी मुली आहे, शब्दांचे अर्थ कळण्यात नाही, एकदम सोपी आहे. म्हणतात हे जे साधक आहेत, जे साधना करून राहिलेले, त्यांच्या अंतःकरणामध्ये अविद्या असते. अविद्या म्हणजे अज्ञान, माया. ही जी माया आहे, हे अज्ञान आहे, ही जी अविद्या आहे, ही अविद्या म्हणजेच एक प्रकारचं आडव आहे. आडवे, अविद्येचे आडवे, आडव म्हणजे जंगल. अविद्येच्या जंगलामध्ये आम्ही भटकून राहिलो आहोत. म्हणतात साधकाच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत अज्ञान, अविद्या आणि माया असेल तोपर्यंत एखादा जंगलामध्ये भटकणारा एखादा प्राणी जसा असतो, त्याला पुरस्कार मिळत नाही, त्याला प्रोत्साहन मिळत नाही, आणि तो जसा म्हणून भटकत असतो त्या जंगलामध्ये, तसा हा साधक या अविद्येच्या मायेच्या जंगलामध्ये भटकत आहे. आणि गुरुला कळवा येतो, अरे विचारा म्हणून करून फिरून द्यायला. आणि आता तो उन्हाळ्याचे दिवस आले आणि उन्हाळ्यामध्ये अशी फिरणं अविद्येचे आडवे
भुंजित जीवपणाचे भवे म्हणतात. तो जीवपणाचे भवे भुंजित. जीवपणा म्हणजे काय? देवभाव. साधक स्वतःला आत्मा म्हणत नाही, तो स्वतःला मनुष्य समजतो. पुरुष असला तर पुरुष समजतो, स्त्री असली तर स्त्री समजतो. तेव्हा हे जीवभावाचं जे त्याचं फिरणं आहे, जीवभाव घेऊन फिरणं, जीवभावाच्या भावात जगात फिरतोय. कशाच फिरण्याला? जीवभावामुळे जे दुःखाचे भोग येतात, भुंजित, आपल्याला प्राप्त होणारे सगळे भोग जगामध्ये हे आपल्या जीवभावामुळे आलेले. कारण मी जे आहे, मी माणूस आहे, मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हा जो जीवभावामुळे आलेला अहंकार आहे आणि भगवंताला विसरून गेलेला असतो. जीवभावाला की भगवंत विसरला, शिवभाव गेला. शिवभाव विसरल्यामुळे जीवभाव येतो आणि मग त्या जीवभावामुळे नाना प्रकारची दुःखता येतात, नाना प्रकारची संकट येतात, नाना प्रकारचे ताप येतात त्याला. तेव्हा ह्या जीवभावाच्या भोगामध्ये तो पडलेला असताना, भोगत असताना आणि या अविद्येच्या अरण्यामध्ये फिरत असताना गुरुला दय, गुरुला कवळा येतो. अरे 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 बिचारा साधना करून झाला आणि अविद्येच्या जंगलामध्ये भटकून जायला येतो. तिचे शोधाशोध करून जायला, दुःख होऊन जायला जीवपणाची. मग त्या चैतन्याचे धावे काढून येतो. मग तो हा जो जीव आहे, तो जीवभावामध्ये जो भटकून राहिलेला आहे, त्याच्यासाठी त्या गुरूंना कारुण्य निर्माण होत. कारुण्य म्हणजे दया. मग त्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होते आणि ते धावत येतात. चैतन्याचे धावे कारुण्यमूर्ती. गुरुला ते पाहत नाही. आपल्या साधकांचा हा जो वळवून फिरण्याचा प्रकार आहे आणि हे दुःख भोग आहे त्याचे, ते पाहून गुरुच्या अंतःकरणामध्ये कालवा चालू होते आणि मग ते मूळ चैतन्य जे आत्मस्वरूप आहे, त्या चैतन्याचं ते मनुष्य देहामध्ये स्थापना करून मनुष्य देह होऊन ते धावत येतात त्या शिष्याकडे आणि मग त्या शिष्याचा उद्धार करतात. तेव्हा हा जो ओळीतला भाग आहे त्यांना सांगण्याने ही माणसं जन्मतः संसारी बनतात, परमार्थी होत नाही. जन्मतः कोणी परमार्थी होत नाही. फार क्वचित तीन जन्माचं काही सुकृत असेल, लहानपणी काय वेळेला त्याला थोडी परमार्थाची जोडी लागते. पण सर्वसामान्य आपल्याला असं दिसेल की बहुतेक सगळीच माणसं जन्मताच प्रपंचामध्ये पोचली जातात, वाढतात आणि त्याच्या आजूबाजूची जी स्थिती असते ती सुद्धा प्रापंचिकांची असते, संसारी लोकांची असते. आणि मग त्या संसारी लोकांमध्ये ते बाळ वाढत असताना त्याच्यावर सगळे संस्कार जे होतात ते संस्कार संसाराचेच होतात. क्वचित एखादा असं घर असं चांगलं असतं की ज्या घरामध्ये पूजा पाठ धर्म चालत असेल, तिथं त्या लहान मुलावर हळूहळू परमार्थाचे संस्कार होत होते. आणि आजच्या युगामध्ये तर हे फार आवश्यक आहे. आजचं हे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये तर आता
लहान मुलांना संस्कार व्हायलाच पाहिजे परमार्थाचे, आणि ते जर परमार्थाचे संस्कार लहानपणी दिले गेले नाही आणि ही जर मुलं मोठी झाली आणि मग तुम्ही जर त्यांना संस्कार द्यायला लागला तर ती मुली घेणार, कारण त्यांना जगाचं वेळ लागलेलं असतं, जगाच्या भोगांचा वेळ लागलेला असतो. म्हणून लहान मुलांना शक्यतो परमार्थाचा वेळ लावा. परमार्थाने असं वाटतं की हा बिघडून जाईल, कोणाची चिंता होते, संन्यास म्हणजे काय जाईल आपण पूर्ण वाया पूर्ण वाया जाणार. कारण त्या परमार्थाचा जो रक्षक आहे तो सद्गुरू आहे, आत्मा आहे. मग ते वाया कसं येईल तुझं पूर्ण, किंवा परमार्थाशिवाय तो जर संसाराच्या गुंतला तर वाया जाण्याची शक्यता आहे. आणि तसेच वाया जातात मुली. नाना प्रकारच्या संगती लागतात, नाना प्रकारची सोबत मिळते त्यांना, नाना प्रकारच्या आचरणाचे मुली भेटतात, आणि मग त्यांच्या संगतीमध्ये पोरगी गेल्यानंतर त्यांचे संस्कार तुझे समोर आणि बिघडून जातो. म्हणून घरामध्ये जरी आई बाप चांगले असले आणि खूप त्याला चांगल्या पद्धतीने वाढवत असले, समजून घालत असले, शिकवत असले, तर कुसंगती मिळाली, त्या कुसंगतीने त्याच्या अंतःकरणामध्ये अविद्या भरली जाते. ही जी अविद्या आहे, अज्ञान आहे, या अविद्येने तो विषय बिघडून जातो. आणि मग अविद्येतून सोडवण्यासाठी सद्गुरू शिवाय दुसरा उपाय नाही. बाकीच्या गोष्टीतून सोडवण्यासाठी आई बाप मदत करतील, समजा करून बाजारी झाला काय, आणखी बाकीचे संसारातली आणि त्याच्या अडचणी त्यामध्ये तो अडकला तर त्या सोडवतील लोक. पण त्याच्या अंतःकरणामध्ये जे अज्ञान आहे, अविद्या आहे, ती कशी दूर होणार? अज्ञान आणि अविद्या ही एक अशी गोष्ट आहे की ती दिसत नाही. ती जशी आता हा अंधार आहे ना, या अंधारासारखी असते. आता अंधार आहे का म्हणाला आहे, लहान धरून आला बरं पकडून थोडासा अंधारा मला दाखवतो बरं. अंधाराला पकडायला गेला तर अंधार सापडत नाही, म्हणजे अंधार नावाची वस्तू नाहीये. तो भासतो आहे म्हणून, पण असत नाही. जे नुसतं भासत ते असत असत. तशी अविद्या असत आहे. अज्ञान हे जे आहे ते अज्ञान भासत, असत नाही, पकडता येत नाही, सापडत नाही. आणि जे सापडतच नाही त्याला दूरच करणार नाही. म्हणून अज्ञान हे जे आहे, आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान जे असतं ते असत आहे. पुढे गणवा या अज्ञानाचं खंडन करणार या ग्रंथामध्ये. तेव्हा हे जे अज्ञान आहे, अविद्या आहे, या अविद्येने जगामधल्या लोकांना दुःख होऊ देतात. अविद्येच्या उलट विद्या आहे, ज्ञान आहे. तेव्हा एक कोणती तरी गोष्ट राहते, अविद्या असली तर विद्या नसेल, आणि विद्या असली तिथं अविद्या नसते. प्रकाश असला तर अंधार नसतो, याच्यासारखे नाही, आणि अंधार असला तर प्रकाश. हे दोन्ही एकमेकांच्या विरोधी गोष्टी आहेत ना. म्हणून या माणसांच्या अंतःकरणामध्ये अविद्या भरलेली आहे, अज्ञान भरलेले आहे. जिथं ज्ञानाचा प्रकाश जातो, त्याच्या बुद्धिमधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान, ही जी विद्या अविद्या आहे ते दूर नाही करू शकत. म्हणून जाणून म्हणतात, हे अविद्येच्या अरण्यामध्ये भटकलेल्या या साधकांना
त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी गुरुला यावं लागतं. आणि ते बिचारे आपल्या चैतन्याच्या याच्यामध्ये असतात, आपल्या स्वरूपात असतात. ते परब्रह्मस्वरूप आहे, त्यांचं ब्रह्मस्वरूप आहे आत्म्याचं, गुरुचं. गुरु आणि ब्रह्म एक आहे. गुरु दैव परब्रह्म असं आपण गीतेमध्ये पाहिलेले. तर हे जे परब्रह्म स्वरूप आहे गीतेचं सांगितलेलं, त्या परब्रह्म स्वरूपामध्ये गुरु असतात आणि त्यामध्ये खूप आनंदात असतात ते. पण या साधकांच्या साठी त्यांना देह धारण करावं आणि ते देह धारण करून मग यांचं अज्ञान दूर करण्यासाठी येतात, जाऊन येतात. तेव्हा अज्ञान म्हणतात अविद्येच्या अरण्यामध्ये जीवभावामध्ये फिरणारा हा जो साधक आहे, तो आपल्या जीवपणाचं दुःख, जीवपणाने निर्माण होणारं दुःख भोगत असतो आणि ते दुःख पाहून त्या सद्गुरूंना दया येते. तुकाराम महाराज सुद्धा असं बोलत. तुकाराम महाराज किती साध्या अवस्थेतून वर गेलेले. तुकाराम महाराजांची अवस्था आपण तरी पुस्तक बरं आहे, आपल्या घरामध्ये सुविधा आहेत, खाया प्यायला आहेत, कपडे लत्ते आहेत, चांगले आहेत. तुकाराम महाराजांची अवस्था अतिशय दरिद्री अशी अवस्था. त्यांचं काय संसाराकडे मुळीच लक्ष नव्हतं. संसाराकडे लक्ष नाही दिलं तर आपणही गरीब होऊन जाऊ. म्हणून संसाराकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. कारण संसाराकडे लक्ष गेलं की मग देवाचं लक्ष कमी. लक्ष ठेवणारं जे काय एक यंत्र आहे ते एकच आहे की नाही आपल्याजवळ. कुठं तरी एका ठिकाणी तुम्ही पाहत सांगा लक्ष ठेवायला. म्हणून तुकाराम महाराजांचं संसारात कसं लक्ष घेऊन दिलं होतं आणि ते परमार्थामध्ये लागलेलं होतं, परमात्म्याकडे लागलेलं होतं. म्हणून ते म्हणतात नाशे जीवपण भवरोग. हा जो भवरोग लागलाय मला, संसाराचा रोग, हे रोग म्हणतात त्याला. हा संसार म्हणजे माणसाला अडकून ठेवणारा महारोग आहे. जसे इतर रोगी ज्या दवाखान्यामध्ये अडकून पडतात ना, रोग झाला म्हणजे शक्य चालला दवाखान्यामध्ये, मग दवाखान्यामध्ये अडकून पडतो ना, म्हणजे त्याला जाता येते, काम करता येते का. तसा हा संसार रूपी जो रोग आहे, या भवरोगाने माणसं अडकून गेलेले आहे. आणि हा संसार नाशे जीव पण, जेव्हा जीव पण नष्ट होतो तेव्हाच हा भवरोग जातो. आपल्या अंतःकरणामध्ये हा जो जीव भावलेला आहे, मी मनुष्य आहे, मी देह आहे, हा जो जीव भावलेला आहे, हे जे चैतन्य आत्म्याचं ते त्या देहाकडे लागलेलं आहे, त्यामुळे भवरोग निर्माण होतो. तेव्हा एकनाथ महाराज तसे सगळे संत ते सांगत आहेत. एक मुखाने सगळ्या संतांनी या संसाराबद्दल उद्देश केलेला आहे आणि सगळ्यांचं मत एकच आहे. बाबांनो, साधकांनो, माझे तुम्ही तरी निदान सावध व्हा. तुम्ही इतर सामान्य लोकांसारखे नाही आहात, तुम्ही साधक आहात. आपण 4 प्रकारची माणसं तुम्ही पाहिली ना, त्या 4 प्रकारच्या माणसामधला हा जो प्रकार आहे साधकाचा, हा 3 नंबरचा प्रकार आहे. तिसऱ्या पायरीवर येते. पहिली जी पायरी आहे ती अगदी अज्ञानी जीवांची, मंद बुद्धीची, संसारात रमलेली अशी माणसं. ना देव, ना धर्म, ना काही शास्त्र वाचन, ना काहीच. तेव्हा असे जे जीवभावामध्ये अखंड राहणारे प्राण्यांसारखे प्रकार आहे. त्याच्यामधून दुसरा मोक्षाचा प्रकार तयार होतो.
मोक्षाची सुटण्याची इच्छा करणारा नको आहे. त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आपल्याला मिळालं पाहिजे. मोक्ष हा दुसरा प्रकार आहे आणि साधक हा तिसरा प्रकार आणि सिद्ध होणं हा सगळ्यात वरचा चौथा प्रकार आहे. आपल्याला साधकाचे सिद्ध होऊन झालेले दिसतात. सिद्ध होणं म्हणजे आपली स्थिती प्राप्त होणं. साधकालाच ती शक्यता आहे. त्या खालच्या 2 पायऱ्यामध्ये असलेल्या लोकांना शक्य नाही. तेव्हा माणसाला जीव भावामुळे अनेक प्रकारची दुःख मिळतात. दुःख जे आहे ती दुःख दूर करण्यासाठी गुरुचा काही उपयोग नाही. तू म्हणतो सुद्धा अहो समजा एखादा मनुष्य गरीब आहे, दारिद्र्य आहे, त्याच्या घरात खायला प्यायला नाही. गुरु काय करतो, त्याला धान्य मिळते, त्याला पैसा देते, त्याला कपडे पुरवते. असं झालं असेल सगळ्या भारताला सगळ्या गरीब लोकांना गुरु श्रीमंत कोण टाकलं असेल ना. कारण हा जो दारिद्र्याचा किंवा हा जो दुःखाचा भोग आहे हा त्याच्या आचरणामुळे त्याच्या कर्मामुळे आलेला असतो. आणि ही कर्म म्हणजे त्याची प्राचीन मागच्या जन्माची कर्मक्षमता प्रारब्ध. म्हणून दारिद्र्याचं दुःख दूर करण्यासाठी गुरु नाही. पण आम्हाला असं वाटतं की गुरुने आम्हाला असं करावं. मागताना तेच मागतात हे दरिद्री. गुरु तेवढ्यासाठी करतात दारिद्र्य दूर व्हावं. आणि इंडियानो दारिद्र्य जे तुम्हाला आलेले आहे ते या पद्धतीने आलेलं नाहीये. तुमची जी अविद्या आहे, तुमच्यामध्ये जे अज्ञान भरलेले आहे ते जेव्हा दूर होईल त्यावेळेस तुम्हाला समज येईल आणि मग तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल, परमार्थाला लागाल. वाईट मार्गाला लागली ही माणसं चांगल्या मार्गावर जर आणायची असतील तर त्यांना परमार्थाचा उद्देश दिला पाहिजे. त्यांना प्रपंचाचा उद्देश दूरचा उपयोग. वाईट मार्गाने त्यांना ते दुःख आलेलं असेल, वाईट कर्म त्याची, आणि त्या कर्मामुळे जर त्याला ते दुःख आलेलं असेल तर ते दुःख निवारण करण्यासाठी त्याला समोर यायला पाहिजे ना की आपला हा जो दुःखाचा भोग आहे हा आपल्या अशा कामामुळे आलेला आहे, तर ते काम आपण सुटलं पाहिजे. ते सुटण्यासाठी त्याला त्या कर्माचं ज्ञान घ्यायला पाहिजे, त्याला समज यायला पाहिजे. ही समज त्याला होईल. संसारामध्ये सगळेच लोक संसारी आहे आणि ते संसाराच्या दृष्टीकोनात असतात. संसाराचा विचार त्यांच्या डोक्यात भरलेला आहे. किंवा संसारी माणसं संसाराच्या विचारांनी किंवा प्रपंचाच्या ज्ञानाने त्याला दुरुस्त करू शकले. तात्पर्य असं की सद्गुरूंचं जे कार्य आहे ते परमार्थाकडे लावण्याचं कार्य, संसारामध्ये लावण्याचं काम नाही करते. आणखी एक विचार असा आहे, आणखी एक असा विचार आहे की ह्या माणसाला हे जे दारिद्र्य आलेलं असतं ना, गरिबी आलेली आहे ना, या गरिबीने निदान ते तप्त होती तापती, त्यांना चटका बसेल दारिद्र्याचा. मग त्यांना थोडीशी समज पडेल, अरे देवा हे काय केलं तुम्हाला, इतकं दारिद्र्य का बरं दिलं नाही. मग तरी ते देवाकडे धाव घेतील किंवा गुरुकडे धाव घेतील. माणसाला चटका बसल्याशिवाय त्याला त्या जागेला सोडायला इच्छा होत नाही. जिथे चटका बसतो ना तिथेच हात जातो ना माणसाचा. तसं दारिद्र्याचा हा चटका बसला रे बसला त्याला, मग त्याला देव जास्त आठवतो, गुरु जास्त आठवतो. हे आठवण होण्यासाठी
त्याला दारिद्र्य आलेलं असतं. हा उद्देश आहे भगवंताचा. कारण जोपर्यंत त्याचा पैसा असतो तोपर्यंत उड्या मारत असतो. हे घे ते घे ते दे, हे कर, असं कर तसं कर, अहंकार वाढलेला असतो. आणि त्यावेळेला तू देवाचं नाव घेतले, गुरुचं नाव घेतले. म्हणून त्याला तशाच पद्धतीचा झटका देण्यासाठी हे दारिद्र्य येऊन जातं. म्हणून दुःख भोग आहे तो दुःख भोग आपल्याला परमार्थाकडे लावण्यासाठी कसं आहे, परंतु माणसं परमार्थाकडे लागत नाही. हे दुःख भोगत असतानाही त्या दुःखातून समजा ते बाहेर पडले की पुन्हा दुःखाच्याच मार्गाने, त्या प्रपंचाच्याच मार्गाने चालायला लागतात. काय करणार, प्रपंच तर दुःखाने भरलेला आहे. प्रपंचामध्ये दुःख दुःख आहे. सुख पाहता जवा पाणे, पर्वता एवढे. प्रपंचामध्ये सुख एवढे जवसाचं बी सुख आहे, त्याला सुख म्हणतात. आणि दुःख तो पर्वता एवढं दुःख आहे त्या प्रपंचामध्ये. त्या प्रपंचामध्येच कशाला लागतात मुलांना थोडीशी विरक्ती, वैराग्य, अनासक्ती, निष्काम भाव, त्याशिवाय तो प्रपंच सुटणार नाही. म्हणून सद्गुरूंचं कार्य हेच आहे की अशा माणसांना प्रपंचामधून विरक्त करून ठेवायचं, त्यांना परमात्मा जायचं आणि परमात्माचं ज्ञान त्यांना व्हावं. म्हणून गुरुचा उपयोग आहे. गुरुचा उपयोग संसारासाठी करू नका. संसाराच्या लाभासाठी जे लोक गुरु करतात त्यांचे गुरु हे संसारीच असतात. आणि असे गुरु हा जगामध्ये फार आहे. अशा गुरुंना त्या माणसांनी संसारामध्ये जपून राहावं आणि आपल्याला फायदा त्यांच्या गुरुंना राहावा अशी अपेक्षा असते. म्हणून आज जगामध्ये असे गुरु फार निर्माण आहे. आणि ही भोळी माणसं आपल्याला त्या संसारामध्ये या गुरुपासून सुख मिळेल, आपल्याला या संकटापासून सोडवतील, आपली हे दुःख दूर करतील म्हणून नाना प्रकारच्या गोष्टी ते सांगतात. आणि त्या गुरुंनी माणसं आपल्या दुःखामध्येच पडतात. अशा दुःखामध्ये गुरु का खरे गुरु जे असतात ते गुरु तुम्हाला परमात्म्याच्या मार्गाकडे लावतात, संसाराच्या मार्गाला नाही. जो संसाराच्या मार्गाला लावणारा गुरु असेल तो तुम्हाला अहो इतके पैसे आणून द्या आणि ते आणून द्या आणि तिथं आणून द्या साहित्य, आणि तुम्हाला आता तुम्हाला बरं करून लागतो सगळं मिळत असेल समजून घ्यावा. तिथं पैसा कशी मिळते. म्हणून जे खरे सद्गुरू असतात ते तुम्हाला असं कधी सांगत. खरे सद्गुरू तुम्हाला हे सांगतात, अरे भगवंताची उपासना, भगवंताचं नाव घे, देवाचं नाव घे, गुरुचं नाव घे, गुरुची साधना कर. हा परमार्थाचा उपयोग घेणारे गुरु आहे. परमार्थामध्ये गुरु लावतात, संसारात नाही. हा विचार ज्ञानवानी या दुसऱ्या ओळीत समजावे. अविद्येचे आडवे, विद्येच्या अरण्यामध्ये भटकणारा अरे विजेत जीवपणाचे भरे, जीवपणाचे भोग भोगत असणारा हा जीव, असं त्याला त्या गुरुला काही दया येते. त्या चैतन्याचे धावे काढून हो. तेव्हा त्या गुरुमध्ये खरं कारुण्य दया आहे. त्याच्या त्या अवस्थेतली जी स्थिती आहे ती स्थिती पाहून गुरुला दया येते आणि मग त्या स्थितीमधला त्याला बाहेर काढण्याचा उपाय गुरु दाखवतात. आणि तो जो उपाय आहे तो पुन्हा संसाराकडे जाऊ देण्याचा उपाय नाही. तो या असल्या प्रकारचे उपाय ते म्हणतात आता संसारात लक्ष घालायचं नाही, आता संसारातून कसं हळूहळू सुटायचं आणि त्या भगवंताकडे कसं लागायचं, त्या मार्गाकडे कसं लागायचं, त्या साधनेकडे जास्त कसं लक्ष द्यायचं, साधना कशी जोरदार मिळावी
हे सांगितलं. पुष्कळ वेळेला लोक मनाने दुःखी होतात. जसं आता दारिद्र्य, अभूक हे जी दुःख आहेत ना, ही भोगाने निर्माण झालेली दुःख होते. पण काही दुःख असे असतात की जी आपण मनाने कल्पना करून तयार केलेली असतात. मानसिक दुःख त्याला म्हणतात. काही दुःख असतात जसे रोग होणं, नाना प्रकारचे पीडा होणं, त्रास होणं, ही भौतिक दुःख आहे. भौतिक दुःख हे तर सगळ्यांनाच आहे. मग ते गुरु जरी असले देहामध्ये आणि तेच त्यांनाही भौतिक दुःख भोगावे लागतात. आता ऊन पडलं तर गुरुला काय सावली लागते, त्यालाही लागेल. थंडी पडली तर त्यालाही थंडी लागेल. म्हणून भौतिक दुःख जी असतात ती सगळ्यांना भोगावी लागतात. भोग करण्यामध्ये तो कसा भोगतोय हे पहा. दुःख होता गुरु पण ते दुःख भोगतो, परंतु ते भोगत असताना तो रडत नाही, तो हसत असतो. बरं झालं देवा, असा भोग आला ना, मला तुझी जास्त आठवण येईल. मी तुला आता जास्त आठवत येईल, तुझ्याच याच्यामध्ये मी रमत जाईल, तुझ्याच चरणाजवळ मी राहील. तेव्हा आनंदाचं विश्रामस्थान गुरुचे चरण आहे. तिथं रमणं हे भौतिक हे जे भोग आहेत ना, दुःख आहेत ना, त्यामधलं साधन आहे गुरुच्या चरणांची सेवा. आणि आता मानसिक दुःख जेव्हा होतात, मनाने जेव्हा दुःख निर्माण होतात, त्यावेळेला ते जे मन आहे ते मन तर विचित्र आहे. या मनाला शुद्ध करण्याचं कार्य साधना करते, दुसरा उपाय नाही. मन हातामध्ये पकडता येणारी गोष्ट नाही. प्रत्येक उपर म्हणतो मी फार दुःखी व्हा मनाने, फार कष्टी व्हा मी मनाने, मला काय असं करावंसं वाटत नाही, मला काय असं व्हावंसं वाटत नाही, मला असं करू. हे जे वाटले जसं हे मानसिक आहे. आता मनाची जी दुःख आहे ती मनाची दुःख गुरु काय सांगतात, साधना केली. जी गुरुने तुला साधना दिलेली आहे त्या साधनेमध्ये तुझ्या मनाची शुद्धी होईल. आणि मन तरी दुःखी का होतं, मनामध्ये घाण भरलेली असते, नाना प्रकारच्या कर्मांची घाण मनामध्ये आलेली असते, संस्कार आलेले, विकार आलेले, गुणांपैकी रजोगुण तमोगुण आलेले, त्यामुळे ते मन असं उद्भूत झालेलं असतं. म्हणून ती मनातली सगळी घाण काढण्यासाठी साधना करावी. साधनेनेच हे सगळं निघेल. म्हणून मनाची दुःख नाहीशी करण्यासाठी गुरु सांगतात की साधना. प्रारब्धाला गुरु हात लावत नाही. प्रारब्धाने येणारी जी मागच्या जन्माची कर्म त्यांची त्याने येणारी जी दुःख आहे ती भोगावीच लागतात, सगळ्यांना भोगावी लागतात, देवाधिकांनाही भोगावी लागतात. गुरु काय करतात, कोणतं दुःख दूर करतात, गुरु अविद्येमुळे निर्माण झालेली दुःख नष्ट करतात. अज्ञान, माया, अविद्या, चुका, प्रमाद, भ्रांती यामुळे निर्माण झालेली जी दुःख आहे ती दुःख गुरु दूर करतात. तेव्हा ती जी अज्ञानाची अवस्था आहे त्याची ती घालवण्यासाठी गुरु त्याला ज्ञान देतात, बोध देतात, उपदेश करतात. त्या उपदेशाने त्याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये प्रकाश पडतो आणि मग त्या प्रकाशाने त्याला असं वाटतं की अरे आपण चुकलो होतो, असं करत होतो, हे असं. तेव्हा अविद्या दूर करण्यासाठी वास्तविक अविद्या नावाची गोष्टच नाहीये असं ज्ञानवादा पुढे सांगणार आपल्याला. ज्याला अविद्या अज्ञान असं म्हणतात की अज्ञान अविद्या या अंधाराप्रमाणे नाही. मग गुरु दूर करता म्हणजे काय करतात, गुरु तिचा बाध करतात, ही बाधित होते. अविद्या नष्ट होत नाही, नष्ट होण्यासाठी ती वस्तू असावी लागते ना.
समजा एखादी वस्तू असली आणि ती आपल्याला नको असली तर आपण फोडून टाकतो, मोडून टाकतो, फेकून देतो. अविद्या ही अशी काही वस्तू आहे का जी आपल्या चित्तामध्ये करून ठेवली, मनामध्ये बुद्धीत करून ठेवली? अविद्या ही दोरीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे भ्रांती आहे. दोरी व्यवस्थित अंधारामध्ये पडली, वाकडी तिकडी पडली आहे म्हणून आपल्याला त्या अंधारामध्ये सापासारखी दिसली आणि आपल्याला वाटणार होतं थोडासा. आता हा जो भाग झाला सर्पाचा दोरीवर, ही अविद्या, ही भ्रांती आहे. आता ही भ्रांती घालवण्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्ही त्या सापाला मारलं पाहिजे. तो साप मरेल, मग त्यासाठी उजेड आणावं लागेल तुम्हाला. त्यांच्या अंधारात येते, मग त्याच्यात प्रकाश टाकला की मग तुम्हाला दोरी दिसेल आणि मग तुम्हाला अरे दोरी निघाली. अविद्येचं कार्य हे असं आहे. अविद्या ही काय करते की नसलेल्या गोष्टी भासवते. अज्ञान हे असं काही विचित्र आहे की ते अशा प्रकारचं नसलेल्या भ्रांती आणणार कार्य. आपल्या चित्तामध्ये भ्रांती भरा, प्रमाद भरा, हे जे आहे ते अशा प्रकारचं, आणि ते दूर करण्यासाठी गुरूंचा योगाभ्यास, गुरूंची कृपा, गुरूंची शक्ती, गुरूंची साधना, त्याशिवाय ही अविद्या नष्ट होत नाही, माया नष्ट होत नाही. माया नष्ट होणारी नाही, तर ती नाहीच तर नष्ट होईल कशी काय? म्हणजे जो अंधार आहे तो अंधार आहे का? आहे तर खरं, दिसतो तर खरं, पण असत नाही नव्हतो, खोट आहे. तशी माया, अविद्या, अज्ञान हे त्या अंधारात आहे, असत ते पण असत नाही. आणि ते असत नाही ते नष्ट कसं करणार तुम्ही? म्हणून त्याला त्याचा बाध करावा लागतो, बाधित होतो. बाधित होणे म्हणजे त्याचा प्रकाश टाकून ते संपवून त्याचा बाध झाला. अविद्येचा बाध करण्यासाठी ब्रह्मभाव सांगतात की सद्गुरूंची आवश्यकता आहे. हो, सद्गुरू शिवाय आपली अविद्या कोणी बाधित करू शकत. आम्ही अविद्येला, अज्ञानाला खरं धरून चालतो. खरं धरून चालल्यामुळे तो खरा पदार्थ आहे असं मानून चालल्यामुळे आम्ही फसतो. जसा अंधार खरा धरून चालला तुम्ही, तो पदार्थ नाहीये. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, प्रकाश नसणं म्हणजे अंधार, प्रकाश असणं म्हणजे अंधार नाही. म्हणजे हा जो अंधार आहे तो अभावात्मक आहे. हा समजतो नुसता. जसं मृगजळ, मृगजळ हे भासमान आहे. मृगजळ जळ नसतच, पण जळासारखं दिसतं, पाण्यासारखं दिसतं ते जळ, म्हणजे पाणी नसतं. जशी अविद्या आहे तसं अज्ञान आहे. हे अज्ञान, ही अविद्या भासते आहे अशी, परंतु ती असत नाही. आणि ती असत असल्यामुळे सद्गुरूंना द्यावं लागतं. त्या सद्गुरूंचाच प्रसाद, त्या सद्गुरूची कृपा, त्या सद्गुरूची साधना घ्यावी आणि तेव्हा ती कळते. या दुसऱ्या आपल्याला समजले. कोणतं दुःख दूर करतात हा प्रकार चाललेला आहे. गुरु आपल्याला येणारं जन्म मरणाचं दुःख नष्ट करतात. गुरु आपल्याला सांगतात की विचार तुला जन्म नाही ना मृत्यू नाही.
असं जेव्हा गुरु सांगतात तेव्हा ते तत्त्वमसी हा महावाक्याचा उद्देश त्याला देतात. अरे तू कोण आहे? आत्मा आहे. आत्म्याला मरण असतं का? आत्म्याला जन्म होतो का? मग तू तसं जन्म मिळायचं दुःख घेऊन असला मुलाच्या वर्णाने इतकं दुःख करून घ्यायचं कारणच काय? अरे जन्म आणि मरण हे तर प्रकृतीचं स्वाभाविक कार्य आहे. जे जे जन्माला ऐकले ते मरतीलच. उगवलेले जे गवत आहे ते केव्हा तरी नष्ट होणारच. प्रकृतीचा धर्म आहे तो. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दिसे घरी भरणेगा हा सुंदर उपजे जे निर्माण होत ते नष्ट होत. उपजे ते नाश झाला पुन्हा उगवत पुन्हा पाऊस पडला. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दिसे घरी भरणेगा हे घड्याळाचं कार्य फिरणं ते जसे सारखे फिरत राहणार तशा प्रकारे हे जगाचं कार्य चाललेलं आहे. तेव्हा मरण आणि जन्म हे देहाला आहे आणि देह तर हा जगाचा अंश हा तर जगाचा भाग आहे. पंचमहाभूतांचे स्वरूप येते प्रकृतीच अंग येते त्याला तर मरण आणि जन्म असणारच. पण तू कोण आहे आधी समज. तू देह नाही मी आत्मा आहे असं म्हण आणि मग मरण येते का? मग घेऊन येते का? मी आत्मा आहे हा भाव सतत साधकांनी लक्षात ठेवला पाहिजे. तरच जन्म आणि मरणाच्या दुःखातून सुद्धा जन्ममरणाचे दुःख टाळण्यासाठी गुरूंचा सद्गुरू करतात आहे. आता तिसरी ओळी आता जास्त नाहीये पण वाचून तर दुसऱ्या ओळीमध्ये तर ज्ञानोबा आणखी स्पष्ट करून झाले आहे. वाचून बघा समजलेला. तिसरी ओळी याची मोरोनी माया गुंजरू मोरोनी माया गुंजरू मुक्त मोतियांचा ओघरू मुक्त मोतियांचा ओघरू जीवविता सद्गुरू निवृत्ती बंधू जीवविता सद्गुरू निवृत्ती बंधू और गुरु का चश्मा भी हमारा खाऊ घालतात काय मुक्ती मोतियांचा ओघरू ओघरू म्हणजे जेवण हे जे जेवण आहे ना गुरु जे जेवायला देतात ना आपल्याला ते जेवण म्हणजे मोक्षरूपी लोकांचं जीवन आहे. मुक्ती लोकियांचा ओघर मुक्ती म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजे याच्यातून सुटणं सगळ्या कटकटीच हे जमता मोठी त्या मोत्यांचं जीवन देतात आणि ते मोती कुठे असतात माया पूजन हा मायारूपी पूजन मायारूपी हत्तीच्या गंधस्थळामध्ये रस असतो म्हणून तिथं भूमिका असते का बोलतात या गंधस्थळावर तो हत्तीचा लोसा उठतो आणि आपल्या याच्यातून निवेदन करायला सांगते. आपल्या मस्तकामध्ये सगळं ज्ञान बनलेलं
त्या हत्तीच्या मस्तकामध्ये जे मोती मुक्त होण्याचे जे मोती आहेत ना, अशा मोत्यांचा आहार तुम्हाला खाऊ लागतात, असं जेवण तुम्हाला देतात. मुक्तीचं जेवण, मोक्ष प्राप्त होण्याचं जेवण. अरे वा, बाबा, जे जेवण खाल्ल्याबरोबर आपण मुक्त होऊन जातो, असं जेवण चालणार गुरु. ठिकाणी जेवाने नसतात, टांकी नसतात. आणि हे सर्व जेवण हे मुख्य यांचा उद्योग असलेले जेवढे सद्गुरू देतात, तेव्हा जेवढा सद्गुरू मूर्ती आणि आता ते आपल्या वंदन करून राहिले, हे मूर्ती देवा, देवा आता मूर्तीचा अर्थ उद्या चांगली सुखोला सूर्य